चला आज आपण अशी झाडं बघणार आहे जे सावलीत तर चालणार आहेत, पण एकाच झाडापासून भरपूर तयार होते. म्हणजे सकाळची ऊन भेटली तरी त्याला ना चालून जाते असे झाडं बघते. बघा हा जीजी प्लांट दिसायला सुंदर दिसते, ऑक्सिजन पण भरपूर देते. इथं असे बल्ब तयार होतात, कटिंग पण लागू शकते, पण बल्बपासून वेगवेगळे करणं सोपं आहे. बघा मी एकाच कुंडीपासून या 2-3 अशा तयार केलेल्या आहे. त्याच्यानंतर बघूया आपण हे झाड हिरवगार हे राहते आणि हे भरपूर दिवस टिकते आणि त्याला काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे. त्याच्यानंतर बघा हे मी कटिंग रस्त्याच्या साईडनं आणली होती, पण बघा याची खूप झाडं रोपं तयार होतात. खूप सुंदर दिसत होतं. आता मी कटिंग केली आणि त्याचेच बघा असे रोपे मी तयार केली. एखाद्या वेळेस कोणी आलं कोणाला आवडला तर मी देत असते. मागे दिली होती एक कुंडी मी तयार केलेली. आणि इथे बघा इथे पण खूप छान असं हिरवळ दिसते. हे पण झाड मी एका ठिकाणी कटिंग आणली होती, आता खूप मोठं झालेलं आहे. त्याच्यानंतर हे पण झाड बघा सुंदर दिसायला आणि याच्या आजूबाजूनं रोपे तयार होतात, ते पण लावू शकतो. हे पण बघा हे पण मी कुठून तरी आणलेले होते. याचे शेंगासारखे जे बल्ब असतात याचे पण भरपूर रोपे तयार होऊ शकतात. उन्हाळ्यात हिरवेगार राहतात, अगदी प्रसन्न वाटते इथं ठेवल्यावर. कमी उन्हामध्ये इथे पण भरपूर रोपे तयार होतात. सकाळची ऊन इथं लागते अशा ठिकाणी मी हे झाडं ठेवलेले आहे. दिवसभर सावलीच राहते. अशा विविध रंगाची झाडं लावून आपण घरासमोर हिरवळ तर तयार करू शकतो आणि घरामध्ये आल्यावर प्रसन्न वाटते. इथं बघा हे पण उन्हामध्ये म्हणजे ठेवल्यावर खराब होत होतं, झाडाखाली ठेवल्यावर खूप सुंदर तयार होत आहे. आणि हे बघा हे पण सावलीमध्ये चालणार आहे आणि मी आता काही दिवस याला घरात ठेवलं आहे. घराची शोभा वाढवण्यासाठी खूप सुंदर दिसते. मला आता आर्टिफिशियलच हे वाटत आहे. अशा पद्धतीने ठेवलेलं आहे. आणि इथं बघा हे पण खूप सुंदर दिसते. जाताना जिन्यामध्ये ठेवलेलं आहे. याच्यात पण वेगवेगळे रोपे तयार होतात. त्याच्यासोबत हे रोपाच्या वर असे बघा असे छोटे छोटे जे हे तयार होतात ना, हे सुद्धा आपण वेगळे करून लावू शकतो. खूप सुंदर दिसते. असा सोपाचा छोटासा व्हिडिओ